अचानक दिल्लीवारी केली आणि त्यांची दिल्लीवारी खूप चर्चेत यासाठी आहे, तुम्ही ट्विटही केलेत त्यावर, तर काय नेमकं तुम्हाला म्हणायचंय उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारीविषयी? बघा, त्यांचा पक्षाचं मुख्य नेते किंवा त्यांचे पक्षप्रमुख त्या गटाचे हे दिल्लीत आहेत, महाराष्ट्रात त्यांचं कोणी नाही किंवा गुजरातला आहे. हे काय मी चेष्टेने किंवा असं त्या अर्थाने बोलत नाही, हे सत्य आहे की त्यांचे नेते दिल्लीत आहेत. मग ते अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, कारण मुळात शिंदे हे जे पात्र आहे किंवा त्यांचा जो गट आहे तो या लोकांनी निर्माण केला. त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतात. ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं. त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते. त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. जाताना त्यांनी, मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते. यापूर्वी सुद्धा मी त्यांच्या दिल्ली भेटीवरती अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा, आणि त्यानुसार कृष्णा मेनन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली. अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची, ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल. याच्यावर दोघांनी चर्चा केली. ह्याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लावेल. हे त्यांनी अमित शहाना सांगितलं, मला मुख्यमंत्री करा. आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला, हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा. इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता. तुमच्यापर्यंत काय माहिती का, दावा कितपत खरा आहे? मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेनी खरंच केलं असतं? बघा, संजयराव राऊत हे आमचे खासदारी आहेत, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत. ते बऱ्याच वेळेला पक्षाचीच भूमिका मांडतात. त्यांनी एखादी भूमिका मांडली तर त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो, टीका केली जाते, त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल खूप मोठे आक्षेप आरोप केले जातात. परंतु अनेक अशा पद्धतीची संजयराव राऊतांची मी वक्तव्य सांगेन की त्यांनी ती वक्तव्य केली त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली. परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी केलेली टीका, त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे. त्यामुळं आज संजयराव राऊतांनी केलेले वक्तव्य हे कालांतरानं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया.
तेवढंच मी सांगेन. धन्यवाद. लवकर या बाबतीत मला असं वाटतं की ज्यांनी टीका केलेली आहे ती काय फार नवीन आहे अशातलं मला वाटत नाही. 3 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो शिवसेनेमध्ये उठाव झाला आणि भाजप बरोबर लढलेला असताना सुद्धा काही लोक काँग्रेस बरोबर जाऊन ज्यांनी विचारांची गद्दारी केली होती, ती गद्दारी सुधारण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं. त्या धक्क्यातनं अजूनही काही लोक सावरलेली नाहीत. त्यांची जी जखम आहे ती अजून भरलेली नाही. त्यांचा पोटसूळ जो आहे तो अजून बंद झालेला नाही. त्याच्यामुळे या सगळ्या आजारांवर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपला दवाखाना हा मोफत उपचार केंद्र प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काढलेला आहे. या लोकांनी तिथं तपासून घेण्याची आवश्यकता आहे. रोज सकाळी उठायचं, एकनाथ शिंदे साहेबांवर बोलायचं, त्यांना शिवीगाळ करायची, त्यांची बदनामी करायची, हे काही लोक टीआरपी वाढवण्यासाठी करतायत. पण माझी देखील आपल्याला एक विनंती आहे की ज्या माणसानं महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी, ज्या माणसानं महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना अहोरात्र मेहनत केली, 20-20 तास काम केलं, त्याच्याबद्दल जर आकसापोटी एखादी व्यक्ती रोज सकाळी त्याच्यावर टीका जर करत असेल तर त्यांना आपण देखील विचारलं पाहिजे, हे तुम्ही कधी थांबवणार आहे? बरं, एक चांगलं आहे की ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत आमची अजून मतं वाढतात, हे देखील निर्विवाद सत्य आहे. म्हणजे ते बोलले किंवा युबीटीचे नेते बोलले की आमच्या मतामधली वाढ होते, हे देखील विधानसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून त्यांची जखम जी छोटी होती ती मोठी करण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले. तो अजून एक पोटसूळ आहे.